आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण हेल्पिंग वर्ब्स सहाय्यकारी क्रियापदे ज्याच्यामध्ये टू बी ची सहाय्यकारी क्रियापदे, टू हॅव ची सहाय्यकारी क्रियापद आणि टू डू ची सहाय्यकारी क्रियापद या सर्व सहाय्यकारी क्रियापदाचा आपण वापर कसा केला जातो, त्याचा अर्थ या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॉडेल ऑक्झिलरीज म्हणजे विशेष सहाय्यकारी क्रियापद कोणती आहेत ते पाहणार आहोत। तर मॉडेल ऑक्झिलरीज म्हणजे मॉडेल वर्ब्स, जसं आपण हेल्पिंग वर्ब्स म्हणतो तसंच याला मॉडेल वर्ब्स अर्थात हेल्पिंग वर्ब्सच म्हटलं जातं आणि हे विशेष सहाय्यकारी क्रियापद म्हणून याला ग्रामरमध्ये ओळखलं जातं। तर याचं कार्य काय असतं? मुख्य क्रियापदास मदत करणं। जसं हेल्पिंग वर्ब्स मुख्य क्रियापदाला मदत करतात, अगदी त्याच पद्धतीनं हे सहाय्यकारी क्रियापद सुद्धा मुख्य क्रियापदाला मदत करत असतात। जसं बोलणाऱ्याचा हेतू काय आहे, शक्यता काय दर्शवते, परवानगी दर्शवण्यासाठी काय बंधन, तर ते बंधन दाखवण्यासाठी, क्षमता दाखवण्यासाठी, खात्री दाखवण्यासाठी, सल्ला अशा अनेक गोष्टी दाखवण्यासाठी या ऑक्झिलरीजचा किंवा हेल्पिंग वर्ब्सचा उपयोग होत असतो। सुरुवातीला आपण बघूया कॅन आणि कुड। कॅन आणि कुड म्हणजे क्षमता दाखवतात, परवानगी दाखवतात, क्षमता किंवा शक्यता। जसं आपण उदाहरण बघूया, आय कॅन स्पीक इंग्लिश। आय कॅन स्पीक इंग्लिश शक्यता, क्षमता म्हणजे माझ्यामध्ये इंग्लिश बोलण्याची क्षमता आहे, शक्यता दाखवणे मी इंग्लिश बोलू शकतो, आय कॅन स्पीक इंग्लिश। तसं आय कॅन प्ले क्रिकेट, आय कॅन रीड हिंदी, आय कॅन स्विम इन द रिव्हर, मी नदीत पोहू शकतो, आय कॅन स्पीक हिंदी, मी हिंदी बोलू शकतो, आय कॅन स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलू शकतो, आय कॅन राईट इंग्लिश, मी इंग्लिश लिहू शकतो। असं शक्यता दर्शवणारं आणि परवानगी, या शक्यता बरोबरच या क्षमतेबरोबरच परवानगी दाखवणे। परवानगी म्हणजे कसं, जसं आपण एखाद्या ऑफिसमध्ये एंट्री करते वेळेस, एखाद्या वर्गामध्ये एंट्री करते वेळेस मे आय कम इन सर असं म्हणतो। मे हा परवानगी मागण्यासाठीचा किंवा परवानगी घेण्यासाठीचा शब्द। तसाच आपल्या बरोबरीच्या व्यक्तीसाठी संबंध ठेवत असताना, त्याबरोबर संवाद साधत असताना कॅन आय कम इन, कॅन आय गो, कॅन आय ड्रिंक वॉटर अशा पद्धतीनं आपल्याला कॅनचा उपयोग करता येतो। म्हणजे परवानगी घेते वेळेस बरोबरीची व्यक्ती असेल तर आपण कॅनचा उपयोग करू शकतो। आपल्यापेक्षा जर मोठी व्यक्ती असेल, वयानं मोठी असेल, अधिकारानं मोठी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मे हा शब्द वापरायचा आहे परवानगी घेते वेळेस। त्याला असा आता कॅनचा उपयोग आपण वर्तमान काळामध्ये केला की मी असं करू शकतो, तसं करू शकतो अशा पद्धतीनं। पण कॅन बरोबर कॅनचा भूतकाळ कुड आहे। कुडचा वापर करत असताना हे जे कुड आहे ते कुडचा वापर करत असताना शक्यता दाखवणे, पण कुठली शक्यता दाखवणे? भूतकाळातली शक्यता दाखवणे। व्हेन ही वॉज यंग ही क्लाइंब अप द ट्री, व्हेन ही वॉज यंग ही कुड क्लाइंब अप द ट्री या पद्धतीनं। व्हेन आय वॉज इन 6th क्लास आय कुड स्पीक इंग्लिश म्हणजे भूतकाळातली परवानगी किंवा क्षमता दाखवण्यासाठी कुडचा वापर केला जातो। लक्षात आलं? कॅन ही शक्यता किंवा परवानगी दाखवण्यासाठी वर्तमान काळामध्ये वापरलं जातं, तर कॅनचाच भूतकाळ कुड हा
भूतकाळामध्ये वापरला जातो. चला तर आपण दुसऱ्या शब्दाकडे वळूया, दुसऱ्या सहाय्यकारी क्रियापदाकडे. दुसरं सहाय्यकारी क्रियापद आहे मे. तर मे हे कशासाठी वापरलं जातं? परवानगी घेण्यासाठी आणि शक्यता दाखवण्यासाठी वापरलं जातं. जसं मी आता तुम्हाला कॅन हे समजावून देताना मेचा उल्लेख केला. जसं आपण वर्गामध्ये एंट्री करतोय, मे आय कम इन सर, परवानगी. मे आय कम इन द ऑफिस, मे आय कम इन टू द रूम, या पद्धतीनं परवानगी घेण्यासाठी. पण परवानगी आपल्यापेक्षा ती व्यक्ती अधिकाराने मोठी असली पाहिजे, वयाने मोठी असली पाहिजे, तेव्हा आपण मेचा वापर करायचा. तर शक्यता म्हटलं तर इट मे रेन सून, म्हणजे काय? लवकरच पाऊस येण्याची शक्यता आहे. ही मे प्ले वेल, तो चांगलं खेळण्याची शक्यता आहे. म्हणजे शक्यता दर्शवण्यासाठी आणि परवानगी दर्शवण्यासाठी मेचा वापर केला जातो. जसं मे आय कम इन. मे आय कम इन म्हणजे मी आत येऊ शकतो का? मे बी देर इज अ क्लास, मे बी देर इज ऑफिस, देर इज द मीटिंग हॉल, एनीवेअर. मे आय कम इन द क्लास, मे आय कम इन द हॉल, मे आय कम इन द शॉप. कधी? आपल्यापेक्षा पुढची व्यक्ती वयानं मोठी असेल, अधिकारानं मोठी असेल तर त्यावेळेस. आणि कॅन परवानगीसाठी वापरतो, पण आपल्या बरोबरीची व्यक्ती असेल तर आपण कॅनचा उपयोग करायचा, आणि आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती असेल तर मेचा उपयोग करायचा. तर माईट कमी शक्यता दर्शवण्यासाठी वर्तमान काळात सुद्धा वापरतात. जरी मेचा भूतकाळ माईट असा असला तरी माईटचा उपयोग वर्तमान काळामध्ये सुद्धा केला जाऊ शकतो. सी माईट प्ले क्रिकेट म्हणजे ती क्रिकेट खेळू शकते, पण पुरुषाच्या बरोबरीने नाही किंवा नंबर 1 नाही, तर ती क्रिकेट खेळू शकते, तिच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, अशा अर्थाने माईटचा उपयोग करायचा. त्यानंतर आपण वळूया शॅल आणि विल कडे. तसं हे टू बीचे भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद म्हणून येतात, आणि मॉडेल ऑक्झिलरीज मध्ये सुद्धा शॅल आणि विल हे भविष्यातील हेतू किंवा वचन याच्यासाठी किंवा हे दाखवण्यासाठी त्याचा उपयोग करतात. भविष्यातील हेतू, मी उद्या येणार आहे, मी उद्या येईन, आय शॅल कम टुमारो, आणि आय विल कम टुमारो. विल जेव्हा वापरतो आपण आयच्या पुढे, त्यावेळेस ते वचनामध्ये जातं. वचन म्हणजे निश्चितता. आय विल कम टुमारो म्हणजे मी उद्या निश्चित येणारच आहे, अशा पद्धतीनं. आणि आय शॅल कम टुमारो, मे बी कम, मे नॉट बी, म्हणजे मी येऊ शकेन आणि येऊही शकणार नाही, अशा अर्थानं शॅलचा उपयोग करायचा. तर विलचा निश्चित येणार आहे, ही विल पास द एक्झामिनेशन, तो परीक्षा पासच होईल, अशा पद्धतीनं विलचा उपयोग करायचा. म्हणजे च या मराठी आपल्या बाराखडीवरती जोर दिल्यासारखं. ही मस्ट प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळलाच पाहिजे. वी मस्ट हेल्प ऑल दोज पुअर स्टुडंट्स, आपण गरीब विद्यार्थ्यांना मदत केलीच पाहिजे, अशा अर्थानं शॅल आणि विल भविष्यातील हेतू किंवा वचन सिद्ध करण्यासाठी, सांगण्यासाठी. जसं पहा, आय शॅल ड्राईव्ह द कार, मी कार चालवू शकेन. आणि जर विल घेतलं तर इथं आय विल ड्राईव्ह द कार म्हणजे मी निश्चितपणे कार चालवू शकतो. या दोन्ही मधला छोटासा फरक लक्षात घ्या की मी निश्चित कार चालवेन आणि मी कार चालवेन. ज्यावेळेस शॅल वापरतो त्यावेळेस शक्यता कमी असते, परंतु ज्यावेळेस आपण आयच्या पुढे विल या शब्दाचा वापर करतो
त्यावेळेस मात्र निश्चितपणानं मी कार चालवेन असं आपल्याला सांगायचं असतं. आता त्याचबरोबर आपल्याला शूडचा उपयोग बघायचा. शूड, SHOULD. शूडचा वापर सल्ला देताना, कर्तव्य सांगत असताना आणि अपेक्षा व्यक्त करत असताना या 3 वेळेस आपण शूडचा वापर करतो. जसं समजा सल्ला, यू शुड गो अँड ब्रिंग द मेडिसिन्स. त्याचबरोबर कर्तव्य, वी शुड हेल्प आवर पॅरेंट्स. आपण आपल्या आईवडिलांना मदत केली पाहिजे. अपेक्षा, यू शुड हेल्प मी इन माय एक्झामिनेशन. यू शुड हेल्प मी इन माय एक्झामिनेशन म्हणजे तू मला माझ्या परीक्षेमध्ये मदत करशील. अशा पद्धतीनं आपल्याला शूडचा वापर करत असताना जर तो सल्ला असेल, कर्तव्य असेल किंवा अपेक्षा असेल तर आपण शूडचा वापर करायचा. जसं आणखी एक उदाहरण बघा, वी शुड हेल्प द ब्लाइंड्स. आपण अंध व्यक्तींना मदत केली पाहिजे. तर या पद्धतीनं आपण शूडचा उपयोग करू शकतो. त्यानंतर आपण वूडकडे जाणार आहोत. वूड म्हणजे काय तर भूतकाळातील सवय सांगण्यासाठी. जसं ही वुड प्ले फुटबॉल when he was young. तो तरुण असताना फुटबॉल खेळायचा. या पद्धतीनं विनम्र विनंती, would you please help me. कृपा करून तुम्ही मला मदत कराल का. would you please give me water. तुम्ही कृपा करून मला पाणी द्याल का. would you please give me a book to read. मला वाचण्यासाठी पुस्तक द्याल का. तर अशा पद्धतीनं आपल्याला वूडचा उपयोग करता येतो. कुठं कुठं सवय सांगत असताना. ही वुड प्ले फुटबॉल व्हेन ही वॉज यंग. ही वुड सिंग सॉंग्स व्हेन ही वॉज यंग. तर या पद्धतीनं आपल्याला भूतकाळातील सवयी सांगण्यासाठी किंवा विनम्र विनंती सादरी करण्यासाठी आपल्याला वुड ह्या मॉडेल ऑक्झिलरीचा उपयोग करता येतो. त्यानंतर आपण वळूया मस्टकडे. मस्टचा उपयोग कुठं करतात. ज्यावेळेस सक्ती दाखवायची असते किंवा खात्री दाखवायची असते तर त्या ठिकाणी जसं आपण विलचा वापर केला तसा आपल्याला मस्टचा वापर करायचा आहे. काय मस्ट म्हणजे मग कसा उपयोग होतो त्याचा. ही मस्ट
पे द फीस, त्याला फीस भरलीच पाहिजे या पद्धतीनं. तर जर तो फीस भरणार नसेल तर त्याला परीक्षा देता येणार नाही. म्हणून इथं नेसेसिटी आहे, सक्ती आहे, कर्तव्य दक्षता आहे, खात्री असेल तेव्हाच आपण मस्टचा उपयोग करायचा. तर जसं यू मस्ट वेअर द रेनकोट while it is raining. पाऊस पडत असताना तुला रेनकोट हा वापरलाच पाहिजे, अन्यथा काय होईल, मग सर्दी होईल, डोकेदुखी होईल. तर जिथं गरज आहे, जिथं सक्ती आहे, तिथं आपल्याला मस्टचा वापर करायचा. आता तुला पासच व्हायचंय असं म्हणून आपल्याला सांगायचं आहे. तर यू मस्ट पास द एक्झामिनेशन. यू मस्ट पास द एक्झामिनेशन. तुला ते काम केलंच पाहिजे अशा पद्धतीची जर सक्ती असेल, नेसेसिटी असेल, तरच आपण मस्टचा वापर करायचा. त्यानंतर बघूया ऑट टू. ऑट टूचा उपयोग कसा करायचा. जिथं नैतिक कर्तव्य आपल्याला दाखवायचंय किंवा रस्त्याला आंधळा माणूस उभा टाकलाय, त्याला रस्ता ओलांडून द्यायचा आहे, तर आपण त्या आंधळ्या माणसाला मदत केली पाहिजे. जसं ऑट टू वडीलधाऱ्या माणसाच्या गोष्टी ऐकल्या पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. ऑट टू गरीब माणसांना मदत केली पाहिजे, आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. तर अशा पद्धतीचं नैसर्गिक किंवा नैतिक कर्तव्य असेल ते दाखवताना आपल्याला ऑट टूचा वापर करायचा आहे. जसं यू ought to help you ought to help your youngers. म्हणजे तुझ्यापेक्षा लहान बहीण भावांना किंवा तुझ्यापेक्षा लहान मुला मुलींना तुला मदत करावी लागेल. आता जसं we ought to help the blinds. We ought to help the blinds म्हणजे आपण अंध व्यक्तींना मदत केली पाहिजे. तर अशा पद्धतीनं जिथं नैतिक कर्तव्य येतं तर त्या पद्धतीने आपल्याला त्या ought to चा आपल्या वाक्यामध्ये उपयोग करता आला पाहिजे. म्हाताऱ्या माणसांना वी ऑट टू हेल्प द एल्डर पर्सन्स, अशा पद्धतीनं आपल्याला ऑट टूचा वापर. यानंतर आपण नीड या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग होणार. तर नीड म्हणजे नीड या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग आपल्याला ज्यावेळेस गरज दाखवायची असते किंवा आवश्यकता दाखवायची असते त्यावेळेस आपल्याला या नीडचा उपयोग करायचा असतो. मेन वर्ब सारखं किंवा मेन वर्बला मदत करण्यासारखं. जसं ही नीड टू बाय द मेडिसिन्स. ही नीड टू बाय द मेडिसिन्स म्हणजे त्याला औषधं खरेदी करण्याची गरज आहे. आता सी नीड नॉट वरी टू अर्न
म्हणजे तिला कमाई करण्याविषयी काळजी करण्याची गरज नाही. तर या पद्धतीनं गरज किंवा आवश्यकता दाखवण्यासाठी नीड या ऑक्झिलरीचा वापर करतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर आहे डेअर, DARE, डेअर म्हणजे धाडस करणे. जसं ही डेअर टू फायर द गन, त्याने बंदूक चालवण्याचं धाडस केलं. सी डेअर टू कॅच द स्नेक, तिने सापाला पकडण्याचं धाडस केलं. तर या पद्धतीनं धाडस करण्यासाठी जर आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर त्यासाठी डेअर या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा. आता आणखी एक आपल्याकडे सहाय्यकारी क्रियापद आहे, याला आपण युज्ड टू म्हणतो. युज्ड टू कशासाठी वापरतात? भूतकाळातील सवयी दर्शवण्यासाठी, सवयी सांगण्यासाठी किंवा त्या भागाविषयी बोलण्यासाठी युज्ड टूचा उपयोग करतात. आता जसं ही युज्ड टू रन फास्ट when he was 14. आणि ही वॉज 14 म्हणजे तो 14 वर्ष वयाचा असताना खूप जोरात पळायचा. They used to work in their field in the Diwali holidays. ते दिवाळीच्या सुट्टीमध्ये शेतात काम करायचे. म्हणजे युज्ड टूचा वापर भूतकाळातील सवयी दर्शवण्यासाठी करायचा. उदाहरणार्थ आपल्याला म्हणायचं आहे की मी गावाकडे असताना पेपर वाचायचो, मी गावाकडे असताना नियमितपणे शेतीकडे जाऊन यायचो, मी गावाकडे असताना मित्रांना भेट द्यायचो. तर अशा पद्धतीच्या सवयीचा उपयोग सांगण्यासाठी युज्ड टूचा वापर आपल्या इंग्लिशमध्ये आपल्याला करायचा आहे. तर या पद्धतीनं टू बीची सहाय्यकारी क्रियापदं, टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदं, टू डूची सहाय्यकारी क्रियापदं आणि ही सगळी मॉडेल ऑक्झिलरीज म्हणजे इतर विशेष सहाय्यकारी क्रियापदे, या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आत्तापर्यंत आपण जे जे व्हिडिओ पाहिले त्या सर्वांचा उपयोग आपल्याला पुढे इंग्लिश करेक्ट लिहिण्यासाठी आणि बोलण्यासाठी करायचा आहे. म्हणून आपण हे सगळं पुनरावृत्ती करा, पुन्हा पुन्हा पहा आणि याचा अभ्यास करा, लक्षात ठेवा. याच्यावरतीच पुढचं इंग्लिशचा ग्रामर अवलंबून आहे. हा इंग्रजी ग्रामरचा पाया आहे, बेसिक आहे. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा आणि याचा सराव दररोज करा. परत एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.